येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। सोलापुरातील या रस्त्यांचे भोग कधी संपणार? या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। सोलापुरात झालेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे। मुख्य वर्दळीचे रस्ते तसंच अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झालेत। यातील सर्वात दुर्दैवी रस्ता म्हणजे सम्राट चौकातील। वर्षानुवर्ष हा रस्ता उखडलेला आहे। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून महेश कॉलनी ते जुना कारंबा नाका हाच तो रस्ता। या रस्त्याच्या मध्येच लागते प्रभाकर महाराज मंदिर। अनेक व्यापाऱ्यांची घरं या भागात आहेत, मात्र कित्येक वर्षांपासून या रस्त्यांचे भोग काहीच संपत नाहीत। गेल्या 25 वर्षांपासून पाहिलं तर कधीही हा रस्ता चांगला दिसला नाही। ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्याच्या लाईन टाकण्यासाठी वारंवार हा रस्ता खोदला जातो। विशेष म्हणजे शहराच्या बाहेर जाण्यासाठी हा रस्ता उपयोगी होता, मात्र प्रचंड पडलेले खड्डे, दुर्गंधी आणि दलदल यामुळे या रस्त्यावरून ये जा करणं म्हणजे जीव मुठीत धरणं आणि नरक यातना सहन करणं असंच आहे। हा रस्ता व्यवस्थित करण्यासाठी सोलापुरातील लोकप्रतिनिधींना आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना श्री सिद्धेश्वर चांगली बुद्धी देवो हीच आजच्या श्रावण सोमवार निमित्त प्रार्थना। तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त सिद्धेश्वर मंदिरातील योग समाधीस करण्यात आलेल्या मनोहरी पुष्परचनेनं अनेकांचं वेधलं लक्ष। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतलं सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन। लातूरला मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांच्या नव्या मर्सिडीजमधून रवाना। आमदार देवेंद्र कोठे यांनी केलं सारथ्य। उजनी धरणातील पाणी साठा झाला 102%। धरणात सध्या आहे 118 TMC एवढं पाणी। सदर बझार पोलिसांनी 11 मोटारसायकली चोरणारा चोर पकडला। 11 मोटारसायकली म्हणजे सुमारे 2,31,000चा मुद्देमाल जप्त। गणेशोत्सवानिमित्त सोलापुरात सुरू झाली विविध मंडळांची लेझिम प्रॅक्टिस। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800। Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी येथील पंपगृहाचं केलं उद्घाटन। अक्कलकोट तालुक्यातील सुनील चौडप्पा कुंभार या 28 वर्षीय युवा शेतकऱ्यानं ऊसाचं थकीत बिल आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विष घेऊन केली आत्महत्या। वोट चोरीच्या विरोधात इंडिया आघाडीच्या 300 खासदारांचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा। खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। जागतिक अवयवदान दिनानिमित्त सोलापूर विद्यापीठ आणि डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं अवयवदान जनजागृतीसाठी बुधवारी सोलापुरात महारॅली। कोल्हापूरच्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला वनतारामधून पुन्हा नांदणी मठात आणण्याबाबत आज होणारी याचिकेवरील सुनावणी आता गुरुवारी होणार। कायझन होंडा घेऊन आले आहे धमाकेदार ऑफर।
7,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट. जुनी गाडी एक्सचेंजवर मिळवा 2,000 बोनस. अधिक माहितीसाठी संपर्क 83 80 02 70 04 आणि 83 80 02 71 29. कायझन होंडा, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. लातूर येथील पुतळा अनावरण सोहळा प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गोपीनाथ मुंडेंनीच देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र असा उल्लेख केला. UPSC परीक्षेची शेवटची संधी हुकल्यामुळे लातूरमध्ये 36 वर्षीय बालविकास प्रकल्प अधिकारी रामदास श्रीरामे यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या. पाकिस्तानच्या अण्वस्त्र वापराच्या धमक्यांना भारत भीक घालत नाही. देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलत राहणार. परराष्ट्र मंत्रालयाची आसिम मुनीर यांच्या विधानावर प्रतिक्रिया. आज मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राज्य सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात करण्यात आलं जनआक्रोश आंदोलन. पुण्याजवळ मोठा अपघात. कुंडेश्वर महादेवाच्या दर्शनाला जाणारी पिकअप व्हॅन उलटून 9 महिलांचा मृत्यू, 35 भाविक जखमी. VR पवार सारीज सेलचा बंपर धमाका. नवीन कलेक्शन, अफलातून दर, अप टू 50 to 70% ऑफ. तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमतीत. आता वेळ आहे जबरदस्त बचतीची. साड्या, ड्रेस, लेहंगा सगळं स्वस्तात. लवकर या, स्टॉक संपण्याआधीच. VR पवार सारीज 275 चाटी गल्ली, सोलापूर. फोन 95 52 74 47 99. सरकार पुरुषांसाठी जागा आरक्षित ठेवू शकत नाही, हे समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन. सैन्याच्या कायदेशीर विंगमधील आरक्षण धोरण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं. मराठ्यांना आरक्षण द्यायला शरद पवारांचा विरोध. त्यांना जाब का विचारत नाही? राधाकृष्ण विखे पाटलांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल. विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी. अत्याधुनिक सुरक्षा सुविधांची सक्ती. महाराष्ट्र ठरलं देशातील पहिलं राज्य. देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्याआधी आरशात पहा. 100 कोटी वसुली प्रकरण जनता विसरलेली नाही. चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.